मुळामध्ये ज्या पद्धतीने आपल्या पूर्ण महाराष्ट्र आणि मुंबई याच्यामध्ये जी काही रुग्णसंख्या वाढते, आपण मुंबईचं बोलू. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी पहिला निर्णय जर चांगला कुठला घेतला तर ती शाळा बंद करण्याचा. 1ली ते 9वी वर्ग हे नेहमीप्रमाणे ऑनलाईन जे आपण शिकवत होतो त्याचप्रमाणे ते राहतील असं सांगण्यात आलेलं आहे. तसंच जे काही रुग्ण वाढत आहेत, मग ते कोविड-19 कोरोनाचे पॉझिटिव्ह, त्याच्यानंतर टेस्ट केलेले ओमायक्रॉनचे, नक्की घाबरण्याची गरज नसली तरी मात्र वाढणाऱ्या रुग्णसंख्येची जी काही 3 पट 4 पटीने जे वाढत आहे ती बाब मात्र चिंताजनक आहे. आणि त्या चिंताजनक बाबला लक्षात घेता जी काही निर्बंध घातली गेली आहेत आणि ज्या पद्धतीने वॅक्सिनेशनला आपण जोर देतो आहोत, 2 वॅक्सिन एक कंप्लीट झालेच पाहिजे. 15 ते 18 वयोगटांच्या मुलांचं कालच्या दिवसात 2 ते 2,500च्या आत बऱ्यापैकी 9 सेंटरमध्ये वॅक्सिनेशन झालेलं आहे. गर्दी टाळा असं नेहमीच मुख्यमंत्री स्वतःहून सांगत असतात आणि सगळेच राजकीय लोक सगळ्या पक्षांचे. थोडासा दुर्लक्ष नक्की होतं आहे. मोठमोठ्या गर्द्या टाळल्याच पाहिजे आणि त्या गर्दी टाळण्यामध्ये शिवसेनेने 2 स्वतःचे कार्यक्रमही रद्द करायला लावले. उद्धवजींनी पक्षप्रमुख म्हणून लक्ष तर आहेच, पण मुख्यमंत्री म्हणून ते लक्ष ठेवून आहेत. आणि त्यामुळे मग ते बँड्राचा शो असेल किंवा कालचं जत्रेचं असेल, पुन्हा करू नका आणि जे आहे ते बंद करा आणि जे होते त्या सगळ्यांचं टेस्टिंग करा असं त्यांना पक्ष लेवलला सांगण्यात आलं आहे. त्यामुळे बाकीच्यांनी सुद्धा, म्हणजे मी इकडे बोट तिकडे बोट दाखवण्यापेक्षा मी माझ्या पक्षापासून सुरुवात केली, तर इतर पक्षाच्या जे नेते लोक आहेत त्यांनी या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे आणि घेत असतीलही. फक्त आपल्या कार्यकर्त्याला, आपल्या नागरिकाला या कोविड-19 कोरोनाचा ओमायक्रॉनचा बळी जाऊ नये ह्याच्यासाठी प्रयत्न ज्या पद्धतीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब करत आहेत, सगळ्यांनी त्याला जोड दिली. आता स्वतः उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांनी सांगितलं आहे, कुठल्याही कार्यक्रमामध्ये समजा 1000चा हॉल आहे तर तिथे 50 लोक उपस्थित असतील तर मी थांबेन, नाहीतर मी येणार नाही. जे इतकं परखडपणे सांगणारे नेतेसुद्धा आहेत. आणि त्या सगळ्यांनी एक आता मोहीम आपण हातातच घेतली पाहिजे. लग्न समारंभ, तुमचे इतर समारंभ, प्रोग्राम हे सगळे आपण स्वतःहून पहिले टाळले पाहिजे. आपणच गेलं नाही पाहिजे. आणि जिथे जात आहेत तिथे पोलीस आहे, महानगरपालिकेची यंत्रणा आहे, ते त्यांचं ते करतील. पण आपल्या माध्यमातून हात जोडून आजही लग्न समारंभ होत आहेत आणि व्हायलाच पाहिजे. पण दिलेल्या नियमात राहून लग्न समारंभ करा. नवरीकडची 25, 30, 40 माणसं इकडची करून तेवढाच समारंभ उरकून घ्या. आणि त्या उरकून घेत असताना समारंभ उरकत असताना गर्दी होऊ नये आणि सुपर स्प्रेडर आपण होऊ नये ह्याची काळजी घ्या. आयुक्तांचं असं म्हणणं आहे की दररोज जर 20,000च्या घरात जर मुंबईत रुग्णसंख्या आली तर लॉकडाऊन अटळ असेल असं आयुक्त म्हणतात. काय नाही, आयुक्त एकंदर परिस्थितीवरती लक्ष ठेवणारे इक्बाल चहल स्वतः या परिस्थितीला हँडल करतायत, स्वतः या गोष्टीवर लक्ष देऊन काम करतायत.
त्यामुळे जी यंत्रणा उभी केली आहे आपण, त्या यंत्रणेच्या माध्यमातून आजही आपण मग क्वारंटाईन सेंटर असतील, मग तुमचे हॉस्पिटल्स असतील, होम क्वारंटाईन असतील, या सगळ्याकडे महानगरपालिका म्हणून आमचं सगळं लक्ष आहे. पण आज ज्या पद्धतीने लोकांना कोणालाही लॉकडाऊन नको आहे आणि निश्चित लॉकडाऊन असलाच पाहिजे नाही, असताच कामा नाही. कारण आत्ता कुठेतरी सगळेजण सावरत आहेत आणि पुन्हा जर लॉकडाऊनची सावट तर सगळ्यांचं कंबरडं मोडेल. पण त्या सगळ्यांचं कंबरडं मोडेल या वाक्यामध्ये सगळे नागरिक आहात आपण. तर आपण प्रत्येकाने जर ठरवलं की खरंच आहे मला लॉकडाऊन नको आहे, मी गर्दी करणार नाही, मी गर्दी जाणार नाही, मी मास्क वापरेन, माझ्या घरातल्या सगळ्यांना पहिलं वॅक्सिनेशन देईन, मी जिथे जिथे जाईन तिथे मास्क काढणार नाही, दिलेली SOP बरोबर पाळेन, कामधंदा नक्की करायचा आणि तो केलाच पाहिजे. मी बसमध्ये आहे, बसमध्ये सगळे आम्ही बसलो आहोत, तर किमान मी मास्क काढणार नाही. तो मास्क माझा इतका ट्रिपल लेअरचा असेल. आज आपण कॉटनचा मास्क वापरतो आहे आम्ही, पण तो पण ट्रिपल लेअरचा आहे. कारण हा कसा धुतला जातो आणि परत वापरला पण जातो. त्यामुळे तसं चालेल, पण तुम्ही मास्कच लावणार नाही, तुम्ही उघड्या मास्कनी ह्यानी फिरणार तर तुम्ही बाधित व्हाल, तुमच्याबरोबर तुमची कुटुंब बाधित होतील आणि इतर आजूबाजूचे होतील. तर ती काळजी जर आम्ही सर्वांनी घेतली एकत्र येऊन तर आपल्याकडे लॉकडाऊन होणार नाही. पण तेच जर आपण 20,000चा आकडा जर क्रॉस झाला तर मात्र केंद्राने दिलेल्या नियमानुसार राज्य सरकार आणि महानगरपालिका ह्या नियमांची पूर्तता करेल. त्यामुळे बाजारात होणारी गर्दी, लग्नात होणारी गर्दी, मग तुम्हाला बसणारा फाईन, मग बसलेलं त्याच्यानंतर होणाऱ्या मारामाऱ्या, सगळं टाळायचं असेल आपण एवढी मोठी लढाई कोविड-19 करोनाची, दुसऱ्या लाटेची पण आपण बऱ्यापैकी थोपवून तिला जिंकलो आहोत. तर ही पण लढाई आपण नक्की तुमच्या सहकार्याने, नागरिकांच्या सहकार्याने, महानगरपालिका करत असलेल्या सहकार्याने आपण नक्की जिंकू शकतो. आणि याचसाठी वारंवार मुख्यमंत्री आता या 1-2 दिवसात करोनावरती पण बोलतील. कारण जी काही रुग्णसंख्या 3 पटींनी 4 पटींनी वाढते, माझ्याकडे त्याचा आढावा आहे. जे ओमिक्रॉनचे टोटल केसेस आपल्याकडे 157 होते मुंबईमध्ये, त्यामध्ये मुंबईमधले 73 होते आणि मुंबईच्या बाहेरचे 84 होते. आता त्या डिस्चार्ज झालेले जे रुग्ण आहेत ते मुंबईतले 71 आहेत आणि मुंबईच्या बाहेर यांना 80 यांना डिस्चार्ज दिला गेला आहे. आज अजूनही दाखल असलेले रुग्ण मुंबईतले 2 ॲडमिट आहेत आणि मुंबईच्या बाहेर असलेले 4 ॲडमिट आहेत. ह्या पद्धतीने जी संख्या आहे त्या संख्येला बघता आपण इतकं पण दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि आमची सगळी भिस्त प्रशासनाची, महानगरपालिकेची, राज्याची किंवा केंद्राची सुद्धा, सगळी भिस्त ही नागरिकांवर असते. तुमच्या माध्यमातून आपण नागरिकांना अवेअरनेस देतात आणि त्याच अवेअरनेसमधनं, त्याच आपण सांगत असलेल्या गोष्टीवर नागरिकही नक्की त्याच्यावरती प्रयत्नशील आहेत आणि करत आहेत. पण जे काही लोकांना फॉलो करून ऐकत नाही आहेत त्या लोकांना आपल्याला सांगावं लागेल. बाजारपेठा, प्रॉफिट मार्केट, मेंढी बाजार, मोहम्मद अली रोड, दादर, सायन, माटुंगा जे काही आपण घ्याल तिथे प्रचंड प्रमाणात आपल्याला आजही मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते. चित्रपटगृह असतील, नाटकगृह असतील किंवा मॉल्स असतील, इकडे मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. बसमध्ये आणि रेल्वे स्थानकांवर देखील गर्दी आहे. ही गर्दी तर होणारच आहे. तर यासाठी काय महानगरपालिकेने काही उपाययोजना करण्याचं ठरवलं? नाही, महानगरपालिकेने आपण पाहिलं असेल ठिकठिकाणी RT-PCR करण्याचं काम चालू केलेलं आहे. महानगरपालिका ज्याच्याकडे मास्क नाही त्यालाही मास्क देऊन लाव बाबा सांगण्याचं काम चालू आहे. महानगरपालिका जास्तीत जास्त वॅक्सिन घेण्याकडे, मग आपण घराला नॉक करूनही वॅक्सिन दिलेत, बेड रिडन पेशंटना वॅक्सिन दिलेत, युवती, युवक आणि ज्येष्ठ नागरिक
असे वेगवेगळे बॅच करून आदित्य ठाकरे साहेबांच्या माध्यमातून आपण वॅक्सिन दिलेले आहे. जे 25% केंद्रातून ज्याची विक्री होत होती ती विक्रीचे असलेले डोस आपण इथे मग ते त्याच्यामध्ये रिलायन्सवाले असतील, तुमचे जसलोकवाले असतील, अनेक लोकांनी या विकत घेतलेला स्टॉक जो 25% केंद्राने विकत दिलेला त्यांच्याकडनं आपण फ्री घेऊन आपल्या नागरिकांना दिलं आहे. आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ज्या पद्धतीने आदित्य ठाकरेंनी लिडरशिप केली वॅक्सिनेशनची ती सक्सेस झाली असं म्हणायला हरकत नाही. कारण प्रत्येक ठिकाणी मोठमोठ्या सोसायट्या असतील, चाळी असतील, स्लम असतील, त्या ठिकाणी वेगवेगळे बॅच करून युवतींची वेगळी केली, युवकांची वेगळी केली, ज्येष्ठ नागरिकांचे वेगळे केले. एकेका याच्यामध्ये म्हणजे वॉर्ड जर धरला तर आमच्या वॉर्डमध्ये प्रत्येकाच्या वॉर्डमध्ये जर आपण 20,000 घरं आहेत तर त्यातली किमान 15 ते 16,000 घरं आम्ही पूर्ण केले हे दावेनिशी आम्ही सांगू शकतो. प्रश्न असा आहे की ही गर्दी रोखायची कशी? म्हणजे लोक तर ऐकत नाही तर अल्टरनेट काही मॉल्सवर बंदी, चित्रपटगृहांवर बंदी असं काय आणण्याचा प्लॅन आहे? कारण का गर्दी तर होतच राहणार, लोकांच्या दैनंदिन गरजा नाही. म्हणूनच आयुक्तांनी इक्बाल चहल सरांनी आज क्लिअर सर्व पेपरमध्ये आलेलं आहे की त्यांनी सांगितलं आहे 20,000चा जर आकडा क्रॉस झाला तर मात्र काही ठिकाणी मिनी लॉकडाऊन किंवा लॉकडाऊन करावं लागेल. आणि मला हीच विनंती आपल्या माध्यमातून लोकांना करायची आहे. लोक भरभरून लिहितात की आम्हाला नको आहे, नकोच आहे, कोणालाच नको आहे, लॉकडाऊन नकोच आहे. पण जर नको आहे तर सर्वांनी म्हणजे आज जे आपण नाही ना मार्केटमध्ये, मी मार्केटमध्ये जाते तर मी सांगायला पाहिजे हे बाबा मास्क लाव ना, काय तू मस्ती करतो, मास्क का नाही लावत? कारण त्याच्या एका चुकीमुळे 100 लोक बाधित होऊ शकतात. त्यामुळे मास्क लावणारच नाही अशी मस्तीखोर काही नागरिक असतील तर त्यांना आजूबाजूच्या चांगल्या नागरिकांनी समजावून सांगायला पाहिजे. त्याच्यासाठी मार्शल आहेत, त्याच्यासाठी पोलीस आहेत, भरारी पथकं आहेत. एवढं सगळं करूनही प्रत्येक वेळेला राजकारणी लोक किंवा महापालिकेला दोष देण्यापेक्षा प्रत्येक नागरिकांनी, कारण मी असं नेहमी म्हणते की 100 नागरिक एकत्र केले 80 नागरिक नक्की ऐकतात. हॉस्पिटलायझेशन वाढलंय, पुन्हा एकदा कोविड रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या वाढली, त्या प्रमाणात नाही पण वाढायला सुरुवात झाली, त्यावर नुकसानीची तयारी केली. आम्ही म्हणूनच पहिली आधी हॉस्पिटल जी भरून होती त्यामध्ये बऱ्यापैकी ज्यांना सिम्पटम्स नाही आहेत त्यांना आम्ही क्वारंटाईन सेंटरमध्ये नेणार. त्या सगळ्यांना आम्ही काही जे होम आयसोलेशन होऊ शकतात त्यांना आम्ही होम आयसोलेशनमध्ये घेणार. त्यामुळे बऱ्यापैकी हॉस्पिटल्स आपली कमी राहतील भरलेली आणि हॉस्पिटलमध्ये हे होईल. महापौर मॅडम, काल अनेक बातम्या अशा सुद्धा आज प्रसारित झालेल्या आहेत की ज्या कोविड-19वर गोळ्या आलेल्या आहेत, टॅबलेट झालेल्या आहेत आणि त्याचा 5 दिवसाचा डोज आहे. साधारण 1,300 रुपयाच्या जवळपास ते औषधं पडत आहेत. मुंबई महापालिका अशा काही औषधं विकत घेण्याचा विचार करते आहे का आणि नागरिकांमध्ये त्याचं मोफत वाटप करण्याचा काही विचार आहे का? नाही, 107 औषधं आणि 100 इंजेक्शन पण विकत घेणार नाही याची मला खरंच काहीही कल्पना नाही आहे. मला माहितीच नाही तर त्यावर मी बोलणं मला वाटतं उचित होणार नाही. पण तुमच्या माध्यमातून मला आता कळलं आहे तर मी नक्की ती माहिती विचारून घेईन. कारण सगळ्याच गोष्टी प्रशासन आम्हाला सांगतंच असं नसतं, त्यामुळे ते त्यांचं काम करत असतात. पण तुमच्या माध्यमातून कळल्यावर मात्र प्रशासनाला मी विचारेन. कारण 2 दिवस मी स्वतः पण मुंबईच्या बाहेर होती. हरकत नाही, आपण सांगितल्याप्रमाणे हे करतो आहे. त्याचप्रमाणे आत्ता माझ्याकडे एक माहिती आली आहे, ज्या विंगमध्ये एका इमारतीच्या विंगमध्ये 20 किंवा त्यापेक्षा जास्त कोविड बाधित रुग्ण आढळल्यास 20% तर ती इमारत सील करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. आतापर्यंत किती आता यापूर्वी इमारतींमध्ये विंगमध्ये 10पेक्षा जास्त आढळल्यास सील करण्यात येत होती. परंतु आता मात्र 20% घरांमध्ये बाधित रुग्ण आढळल्यास त्या इमारतीला सील करण्यात येणार आहे. याचा अर्थ आज ज्या काही मोठमोठ्या हाय राईज सोसायटी आहेत ज्याला खूप
हाय प्रोफाईल आपण म्हणतो तिथे जास्त रुग्ण बाधित होताना दिसत आहे आणि मग ते रुग्ण वेगवेगळ्या पद्धतीने मग घरात येणारा ड्रायव्हर असेल, घरात येणारा काम करणारी असेल, सफाई असेल, ते सगळं परत बाहेर घेऊन जातील. त्यामुळे काही गोष्टी ह्या विचारात घेता आणि केलेलं आहे. किती इमारती सील आत्तापर्यंत झाल्या आहे याची माहिती आत्तापर्यंत माझ्याकडे आलेली नाही आहे, पण आपण करणार आहोत याची माहिती आता आपण दिली आहे. ताई, हिंदी में जानना चाहेंगे, मुंबई में कोरोना केसेस काफी तेजी से बढ़ रहे हैं. बीते 2 दिनों में 8,000 से ज्यादा मुंबई में मामले देखे जा रहे हैं. तीसरी लहर की क्या जो है इसको कहेंगे कि जो सुबुगाहट लगाई जा रही थी, आशंका जताई जा रही थी, वो आ चुकी है, क्या कहेंगे? नहीं, अभी तीसरी लहर आ गई ऐसा मैं नहीं कहेगी. तीसरी लहर को रोक लगाने का काम महानगर पालिका, राज्य सरकार और केंद्र सरकार से काम चालू है. महाराष्ट्र के मुख्यमंत्री सम्माननीय उद्धव जी ठाकरे सर, उन्होंने तो पहले दिन से जब भी ओमाइक्रॉन के हाई रिस्क कंट्री से आने वाले लोगों को के लिए जो एसओपी बना दी, वो एसओपी स्टार्ट होने के बाद भी आज भी रुग्ण की संख्या तिगनी चौगनी हो रही है. वो एक चिंता की बात है, लेकिन डरने की बात नहीं. डरो मत. जो लहर आ रही है उसको रोक लगाने का काम हमारे मुंबई कर सकते हैं, क्योंकि दूसरी लहर आने के आ गई तभी मुंबई के लोगों ने पूरी तरह अच्छी तरह जो अपनी एसओपी है उसको फॉलो करते रोक लगाई है, तो इसको भी हम रोक लगा सकते हैं. इसलिए 2 वैक्सीन लेना ज़रूरी है, मास्क लगाना ज़रूरी है, भीड़ में न जाना या भीड़ न बनाना ये ज़रूरी है. खाने का समय आता है, खाने का ये कुछ तो हाथ सैनिटाइज़र या हाथ साबुन से धोना, लेकिन ये सब हम कंप्लीट खुद करते, मैं और मेरी फैमिली. तो मुझे लगता है ऐसे जोड़ जोड़ के हर एक फैमिली करते तो उसकी कड़ी पूरी मुंबई तक बन जाएगी और हम आ गई है जो ओमिक्रॉन की लहर, कोविड-19 कोरोना की लहर, उसको रोक लगा सकते हैं. भाई, देखा जा रहा है कि ओमिक्रॉन के जो पेशेंट हैं वो कम आ रहे हैं, तो क्या अभी डेल्टा वेरिएंट सभी भी जिंदा है, वो ज़्यादा लोगों को इन्फेक्शन? नहीं, अभी जो टेस्टिंग हो रहा है जीनोम सीक्वेंसिंग के, इसमें डेल्टा का एक अलग रूप, डेल्टा वेरियस ऐसा करके कुछ आया है, ओमाइक्रॉन का भी है और कोरोना का तो है ही है. इसीलिए तो बार बार कह रहे थे कि अभी भी कोरोना की लड़ाई ख़त्म नहीं हुई है. हमने रोक लगाई है लेकिन ख़त्म नहीं हुआ है. तो लोगों ने थोड़ा समझ के, जो भीड़ मार्केट में बनती है, जो भीड़ मॉल में बनती है, जो भीड़ रास्ते पे होती है, इसको हर एक नागरिक सोचते हैं कि आने वाले जो काल है वो बहुत ही भारी है और हम ये नहीं कर सकते, ऐसे भीड़ नहीं बनाएंगे या भीड़ में नहीं जाएंगे. तो मुझे लगता है हम रोक लगा सकते हैं. कहीं ना कहीं लोगों में एक डर है कि फिर से लॉकडाउन ना हो जाए, कोई सेमी लॉकडाउन से भी काम पे बहुत असर पड़ेगा. इस पे आप क्या कहना चाहेंगी और इसकी जो डिसीजन है वो किस बेसिस पे होगी मैम? नहीं, हर एक लोगों को जो डर है वो सही है. लॉकडाउन किसी को भी नहीं चाहिए. दस्तूर खुदा मुख्यमंत्री भी कह रहे हैं लॉकडाउन नहीं चाहिए, तो भी लॉकडाउन नहीं चाहिए ये अकेले मुख्यमंत्री, अकेले इकबाल चहल आयुक्त बोल के नहीं होगा. तो हम सबको मिल के जो मास्क का लगाना ज़रूरी है, 2 वैक्सीन लेना ज़रूरी है, हम भीड़ में नहीं जाना, भीड़ नहीं बनाएंगे, ये सब करते हैं तो हम बच सकते हैं. तो हर एक नागरिक आज भी लिखते हैं भर भर, ये नहीं चाहिए, वो नहीं चाहिए. बराबर है, नहीं चाहिए, क्योंकि आज अभी हमारा जो मुंबई का है वो अभी थोड़ा सा उभर रहा है और तुरंत ये होता है तो बहुत ही खराब घर घर में अवस्था हो जाएगी. लेकिन वो अवस्था के प्रमुख
कारण हम नहीं बने, इतना भी हर एक कसम लेता है कि यस मैं मास्क लगाएगा, तो वैक्सीन लगा के मैं मास्क लगा के, भीड़ भी है तो मैं भीड़ में मास्क खोल के नहीं बैठेगा, मैं भीड़ को भी थोड़ा दूर रहेगा। इतना भी लोग करते हैं तो भी मुझे लगता है, और लोग करते आए हुए हैं, तो मुझे लगता है हम ये परिस्थिति को ख़त्म कर सकते हैं। मैंने नहीं कहा है, जो हमारे आयुक्त है, जो हमारा राज्य सरकार है और जो हमारा केंद्र से आने वाले जो नियमावली है वो कह रहे कि ऐसे ही 20,000 के ऊपर रुग्ण पाए जा रहेंगे तो लॉकडाउन लगाना ज़रूरी होगा। रोज के 20,000 के ऊपर क्रॉस करते हैं डेली केसेस डेली, हाँ एक्टिव। तो आयुक्त राज्य सरकार और केंद्र सरकार की जो नियमावली है वो कह रहे हैं, तो मुझे लगता है ये नौबत हम सब नागरिक मिलके आने ही नहीं देंगे। ज़्यादा से ज़्यादा मास्क पहनेंगे, जो नहीं पहनता है उसको प्यार से समझाएंगे, और मुझे लगता है यही करते तो भी वैक्सीन लेके ज़्यादा से ज़्यादा वैक्सीन देने के लिए हम प्रयास कर रहे हैं। देखा गया है कि जिस तरीके से मुंबई पुलिस ने शाम 5 बजे से लेकर सुबह 5 बजे तक सभी सार्वजनिक स्थानों पर भीड़ इकट्ठा न करने के लिए अपील की, और ऐसा होते हुए दिखाई दे रहा है। लेकिन दिन की बात करें, चाहे गेट ऑफ इंडिया की बात करें, मरीन ड्राइव की बात करें, या जुहू चौपाटी रिंगन चौपाटी की बात करें, वहाँ पर भीड़ दिखाई दे रही है और लोग मास्क नहीं पहनते हैं। तो आने वाले समय में क्या बीएमसी और जो है वहाँ पर अपना सकती है, क्या लोगों से और क्या अपील करेंगे? अभी बहुत से लोगों को पता चला है कि शाम को नहीं जाना है, तो सब लोग उठ के सुबह भी जा रहे हैं। हर एक यंत्रणा, पुलिस हो, महानगर पालिका हो, राज्य सरकार हो या केंद्र हो, हर एक यंत्रणा एक एक आदमी के पीछे नहीं दौड़ेगी, लेकिन एक एक आदमी तय करेगा कि नहीं हमें इनको रोक लगाना है, तो पूरी तरह रोक लगा सकते कोरोना को, ओमाइक्रॉन को, और हम सब मिलके सुरक्षित रह सकते हैं। मैम, सील बिल्डिंग को लेकर बीएमसी ने क्या कुछ नई गाइडलाइंस जारी की है, वो जानना चाहेंगे? नहीं, जैसे पूरा बिल्डिंग में पहले 10 था, अभी 20 है, जो परसेंटेज वो आने के बाद वो बिल्डिंग पूरी सील की जाएगी, उसमें आना और जाना बंद रहेगा। उनका जो कहीं कुछ लेना, दूध है, बिस्किट है, मेडिसिन है, वो तो उनके पास उनका बॉक्स में या महानगर पालिका को पता चलता है तो दे देंगे। लेकिन ये करना ज़रूरी है क्योंकि पूरी हाई राइज सोसाइटी, उसमें बहुत ही पेशेंट रुग्ण पाए जा रहे हैं जो हाई रिस्क कंट्री से आ रहे हैं, और ऐसे लोगों के लिए एसओपी बराबर है। मैम, एक चीज़ जानना चाहेंगे, कैसे जो बिल्डिंग सील हो जाती है उसके बाद भी जो बिल्डिंग के लोग हैं वो बाहर आते नजर आते हैं, तो क्या दूसरी लहर की तरह इस बार भी जो जिससे केसेस बढ़ रहे हैं तो उस बिल्डिंग के बाहर पुलिस कर्मी को तैनात किया जाएगा? जैसे नहीं, मैंने वही कहा, हर एक यंत्रणा हमारे लिए करेंगे, तो हम यंत्रणा लेके या आने वाला संकट के लिए हम क्या करें? क्यों लोग एसओपी तोड़ रहे? दिए है तो घर में बैठो, और आपको जो लगेगा वो उधर वो सिस्टम से मिलता है, लेकिन तोड़ने में मज़ा आती है। लेकिन जिस तरह ये लॉकडाउन की तरफ हम जा रहे, उसके लिए जो मिलके करते हैं कि बाबा नहीं हमको लॉकडाउन नहीं चाहिए, तो हम ये एसओपी फॉलो करेंगे। मुंबई के अस्पतालों में सबसे ज़्यादा फिलहाल हम कोरोना के केसेस मुंबई में देख रहे हैं। इसी बीच में 15% जो बेड्स हैं वो ऑलरेडी ऑक्यूपाइड हो चुके हैं, तो इसको लेकर आप किस दिशा में देखेंगे? नहीं, मैंने कल एक हिंदुजा में भी विजिट दी थी, मैंने देखा उन्होंने कोविड-19 कोरोना के बेड ऐसे ही किसी को नहीं दिए। जिनको हाई लक्षण है, जो सिम्टम्स है, सर्दी है, बुखार है, खांसी भी है, और वो टेस्टिंग में पॉजिटिव भी आए, तो उनको ही एडमिट करके रखा है। जो बिल्कुल सिम्टम्स नहीं है
उनको घर में या हमारे क्वारंटाइन सेंटर में। मॅडम, पहिल्या लाटेच्या दरम्यान आपण विलगीकरणासाठी काही इमारती ताब्यात घेतल्या होत्या, आता पुन्हा प्रशासनाकडून अशा काही इमारतींची चाचपणी सुरू नाही, लागल्या तर आम्ही तयारीत आहोत, आम्ही मागण्या करतो आहोत. पण मला वाटतं मी मुंबईकरांना हेच सांगेन, एवढी वेळ आपण येऊच देऊया नको. प्रत्येकाने जर नीट SOP पाळली, आता लग्नकार्य आहे तर लग्नकार्याच्या लोकांनी नीट SOP पाळली. ज्या आता आपण पाहिलं सुपर स्प्रेडर ह्या लग्नात झाले, त्या लग्नात झाले, या राजकीय पुढाऱ्यांच्या मोठ्या सभेमध्ये झाले, तर सगळ्यांनी आपण म्हणजे सगळ्या राजकीय लोकांनी पण आणि जे नागरिक आहेत त्यांनी पण लग्न नक्की केलं पाहिजे, कारण ठरलेल्या वेळेत व्हायला पाहिजे. पण इकडची 25-50 इकडची आणि 50-100 माणसांमध्ये जर हॉल 500 माणसांचा असेल तर 50 लोकांना किंवा 100 लोकांना अलाव नक्की करतील. पण तेवढ्याच दायरेत राहून आणि त्या सगळ्यांनी मास्क लावलेत पाहिजे. विदाऊट मास्क एकही हे, कारण भरारी पथक आहे, नंतर आमचे मार्शल आहे, मग नंतर भांडणं होतात. त्यापेक्षा आम्ही मास्क लावतो, तुम्ही लावा असं सांगण्याची वेळ प्रत्येकाने ठरवली पाहिजे. लागू हो चुका है तो क्या ऐसा कुछ विचार है मुंबई में करने का? मुंबई में बहुत ही अच्छी तरह अपना कामकाज चालू है. मुंबईकर लोग बहुत ही अच्छी तरह मान भी रहे. हर एक राज्य की बराबरी करना मुझे लगता है सही नहीं होगी. अपने राज्य मुंबई सिटी का हम सोच रहे हैं. तो अभी भी मैं जब जैसी घूमती है, आपने देखा भी होगा बहुत से लोगों ने कि मैं अभी कांच नीचे करके पूरा खुली गाड़ी में, क्योंकि उनको भी पता चलना है नहीं मास्क लगाया है और मुझे भी पता चलना है कितने लोग लगा रहे. और जब भी नहीं होता है ज़्यादा भीड़ में तो मैं उतर के भी बात करती है कि बाबा लगाओ ना, हाथ जोड़ के विनंती है लगाओ. क्योंकि ये होता है तो मुझे लगता है हम सेकेंड वेव को जिस तरह रोक लगाए ये इसको भी लगाएंगे. वैक्सीन एक बड़ी सुरक्षा है. हमने देखा कल 15 से 18 के बीच में जो बच्चे हैं उनको वैक्सीन लगाए. मुंबई में कितने आंकड़े पार हुए हैं कल. और वैक्सीन को लेके BMC ने बोला था कि दे वांट टू वैक्सीनेट द पीपल एज सून एज पॉसिबल. ये कब तक टोटल तो मेरे पास जो आई है 2100 म्हणजे 2500 और 2000 के अंदर. तो मुझे लगता है अच्छी तरह 2193 36 सेंटर थे. वो हर एक सेंटर में अच्छी तरह बच्चे लोगों का वैक्सीन हुआ है. आपके माध्यम से मैं यही कहना चाहती हूँ, एक तो वैक्सीन के लिए बच्चों को देने के लिए डरो मत, कौन सा भी भावनिक इशू मत करो, अपना जो समझदारी से काम ले लो. क्योंकि अभी मैंने देखा है भाईकाला में उसमें 67 बच्चों को हुआ है. इसमें ज़्यादा होना ज़रूरी है. तो सोमैया जम्मू 147 उसका भी जो ऐप है उसके ऊपर नाम ऐड होना चाहिए, रजिस्टर होना चाहिए. दिक्कत ही भी है लेकिन उसके अलावा भी कर सकते, नाम करना पड़ेगा. NSCI में 106 हुआ है, BKC में 350 हुआ है, नेस्को में 404 हुआ है, मालाड में 334 हुआ है और दहीसर में 304 हुआ है और क्रॉम्पटन एंड ग्रीव्स में 368 हुआ है और RC मुलड उसमें 113. इसका मतलब है ज़्यादा से ज़्यादा नेस्को में हुआ है. और ये सब लोग अपना अच्छी तरह काम कर रहे. तो सबने जल्दी जल्दी बच्चों लोगों को भी वैक्सीन लगा दो. पहली से 9 तक स्कूल बंद है, वो ऑनलाइन स्कूल चालू रहेगा. 10 के ऊपर के जो बच्चे लोग हैं उनको 15 के आगे है तो उनको वैक्सीन मिलेगी. इसीलिए वैक्सीन ले लो, मास्क
यूज़ करो, सैनिटाइजर करो और बेड में मत जाओ। धारावी में सर ताई एक बार फिर से केसेस काफी ज्यादा केसेस आ रहे हैं, रोजाना 30 से ज्यादा केसेस आ रहे हैं, उसको कंट्रोल करने के लिए बीएमसी क्या कार्रवाई करेगी? धारावी की चिंता जैसे अभी भी लगती है वैसी तभी भी थी, लेकिन धारावीकर जो नागरिक है वो बहुत ही होशियार है, वो जल्द तुरंत उसके ऊपर गौर करके ये केसेस बढ़ रहे हैं उसको कम करने का भी प्रयास करेंगे। धारावी में काम करने वाले हमारे जो वार्ड ऑफिसर है किरण दिगावकर, वो बहुत ही होशियार अधिकारी है। उन्होंने पहली बार काम करके उन्होंने दिखाया है धारावी शून्य ऐसे बहुत बार हुआ है, तो अभी भी वो काम करेगा और ज़्यादा से ज़्यादा धारावी करके लोगों को सुरक्षित रखेगा। लोकल चालू ठेवणार की बंद करणार? लोकल संदर्भात काही निर्णय नहीं, माहिती नाही। अमिताभ बच्चन घराच्या सुरक्षा भिंतीसंदर्भात लोकायुक्ताकडे सुनावणी झाली, त्यात लोकायुक्तांचं असं म्हणणं आहे की महानगरपालिका कारवाईसाठी टाळाटाळ करते। नाही, याची पण खरंच मला माहिती नाही आहे। मुळात महानगरपालिका कधीच असली काही टाळाटाळ करत नाही, त्याच्यातलं काय असेल ते बघावं लागेल आणि मग सांगते। प्रक्रिया उस पर लोकायुक्त का कहना है कि बीएमसी गलत बहाने दे रही है कि उनके पास कॉन्ट्रैक्टर नहीं है, जबकि बीएमसी को एक बजट अलॉट होता है ऐसे सारे प्रोजेक्ट्स को शुरू किया जाए। मुझे लगता है लोकायुक्त को भी इतना बड़ा अधिकार है कि एक बार कहते हैं महानगरपालिका तो महानगरपालिका टाल नहीं सकती, लेकिन उसमें क्या है नहीं मुझे पता नहीं। कॉर्डिलिया क्रूज एक जो है शिप गोवा से आ रही है जिसमें 2000 करीब जो है पैसेंजर्स थे, उसमें 60 जो पैसेंजर्स थे वो पॉजिटिव निकले हैं, वो मुंबई आ रही है, तो उनके लिए उनका RT-PCR टेस्ट किया जाए, उनको क्वारंटीन किया जाए, इसकी कोई व्यवस्था की गई है बीएमसी के द्वारा? आखिरी 100% जो आने वाले प्लेसेस है उसमें RT-PCR हर एक की होगी। जो पॉजिटिव है उसको क्वारंटाइन किया जाएगा, उनके पसंद का होटल हो या हमारे क्वारंटाइन में आना चाहते तो हमारे क्वारंटाइन में, और उसके बाद 7 दिन या 10 दिन के बाद उनकी वापस टेस्ट किया जाएगी और वो भी नेगेटिव आती है तो उनको छोड़ा देगा। में ही कोविड सेंटर में ही इनको रखा जाएगा या कहीं और व्यवस्था ये बताएं? नहीं, अभी हमने यही किया है कि जिसको होटल चाहिए पे करके तो उधर भी रह सकते हैं, और नहीं चाहिए तो हमारे क्वारंटाइन सेंटर तो है ही है।